तर बरं झालं माझ्या व्हिडिओवर क्लिक केलं. आता आपण जसं तुम्ही थंबनेल वगैरे बघितलं असेल तर आपण MKला भेटायला जाणार आहे. माधवी कुंभार जी रील स्टार आहे, RX100 बाईक लवर तुम्ही पण असालच, मी पण आहे आणि त्या पण आहेत. MK शॉर्टमध्ये माधवी कुंभार या अशी आमची येडी. चला लवकर. शुभम आणि मी चाललो आहे MKला भेटायला. आता हडपसरला आहे ते राहायला, बट एक्झॅक्ट आम्हाला पण लोकेशन माहीत नाही, त्यांचं लोकेशन एक्झॅक्ट कुठं आहे. तर आता आम्ही असंच बोंबलत जाणार आहे हडपसरला जाऊन. मग तिथं कोणाला तरी विचारपूस करू. मी त्यांची व्हिडिओ वगैरे बघत असतो बरं का, ते GSPM कॉलेजचं वगैरे तिथं असतं बरं का, पण मला एवढं एक्झॅक्ट लोकेशन मला पण माहीत नाही आहे. तर आता आम्ही असंच बोंबट्या मारत जाणार दोघं पण. तर जायचं का मग? चला. लोकेशन माहिती आहे का? माहिती मला. चला तुम्ही मागत चाला. बरं चला MKला भेटायला. तर व्हिडिओमध्ये बनून राहा आणि म्हणजे व्हिडिओ बघत राहा आणि कसं वाटतं ते पण तुम्ही कमेंट करत राहा. त्याच्या आधी आपण आक्या बनसोडला भेटायला गेलो होतो. तो जर व्हिडिओ जर नसेल बघितला तर आय बटनमध्ये पण आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक भेटेल, तुम्ही बघू शकता. बाकी चला MK. सो आम्हाला काय ॲड्रेसवर काय भेटत नव्हता, तर आम्ही डायरेक्ट ऑटो बुक केली. म्हणजे काय एक्झॅक्ट लोकेशन मी तुम्हाला पण सांगतो, मला पण माहीत नव्हतं. बट मी 2-3 लोकांना विचारलं तर त्यांनी मला लोकेशन सांगितलं. लोकेशन आहे आकृती रोड, काळे पडळ, HDFC बँक ATM समोरच. तर आता तिकडंच चाललो आहे. तर मी तुम्हाला प्रॉपरली सगळ्या गोष्टी सांगाल. ॲड्रेस कसा आहे, शॉप कुठे आहे, काय आहे. फक्त एक गोष्ट आहे की यार MK फक्त भेटली पाहिजे, बाकी काही विषय नाही. चला बघू आता. सो मित्रांनो इथं आलो होतो, बट त्यांचं शॉप तर भेटलं आम्हाला. त्यांची मम्मी पण इथं, बट आज शॉप बंद आहे आणि ते इथं नाही आहे, कुठेतरी बाहेर गेले. त्यांची मम्मी आहे, त्यांना कॉल करते. बघू आता काय होतं. तर मित्रांनो आलो इथं, बघितलं तुम्ही त्यांचं रील्स शूट चालू आहे. आता ते तिथं उभं राहिलेत. आता आम्ही जर तिथं गेलो तिथे परत गोळीवाणी इकडे जातील आणि ते बुलेटवर आहेत आणि आम्ही काय पायी यात्रा चालू आहे आमची. MK बॉस. सो गाईज, तर माधवीताईंशी बोललो मी. ते बोलले मी रील्स वगैरे शूट करते, कारण की ते 15 दिवस झाले वाटतं आजारी होते, तर रील्स वगैरे नाही बनवू शकले. तर ते बोलले तुम्ही 5-10 मिनटं थांबा, मी तोपर्यंत व्हिडिओ वगैरे शूट करते. तर आम्ही बसलो इथं आणि मला त्यांनी लस्सी वगैरे प्यायला दिली. लस्सी घेऊन आले ते आमच्यासाठी. आम्हाला त्यांनी लस्सी वगैरे प्यायला दिली आणि ते बोलले की सावलीमध्ये बसा थोड्या वेळ, मी 5-10 मिनटं रील शूट करते. तर तुम्ही बघा माझ्या समोरच आहे, त्यांचे रील शूट चालू आहे. तर मग बसलो थोड्या तोपर्यंत लस्सी पी. सो फायनली मित्रांनो माधवीताईला भेटलो आहे आज. त्यांच्यासोबत आहे मी. तर त्यांच्याशी थोडी चर्चा करणार आहेत आपण. तर माधवी, तुम्हाला असं विचारायचं आहे, तुमचे आज 1.9 मिलियन फॉलोअर्स आहेत. तर कसं वाटतंय तुम्हाला आज? एवढं सारं लोकांचं प्रेम आहे माझ्यावरती, खूप छान वाटते. आता याच्यापेक्षा जास्त काय बोलू मला काही समजत नाही, पण चांगलं वाटतं मला, नाही का असं. तर ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही असं ट्रेंडिंगला चालत होते, तर तुम्हाला कसं वाटत होतं नेमकं? कधीपासून तुम्ही ट्रेंडिंगला जायला लागले? जे गेले 2 वर्ष झालं मी रील्स बनवते. ह्याच्या आधी माझं एक पहिलं अकाउंट हॅक झालं, हे जास्त गोष्ट कोणाला माहित नाही, म्हणजे जास्त पब्लिक मध्ये. काहीतरी 80K होते त्यावेळेस माझे. तर आजारी होते आणि मीच OTP दिला होता हॅकरला. म्हणजे मला त्यातलं काहीच समजत नव्हतं. इंस्टाग्रामला माझी स्टोरी व्ह्यूज किती जातात ना, ते मला काहीच समजत नव्हतं इंस्टाग्राम मधलं. मला सगळं भावाने शिकवलं होतं आणि तसं सगळं म्हणजे हळूहळू शिकत गेले. पण पहिले मला काहीच समजत नव्हतं. नंतर हळूहळू मग कळायला लागलं की व्हिडिओ असे व्हायरल होत्यात, एक्सप्लोरला व्हिडिओ दिसतात. मग नंतर ना जसं मला भेटायचे लोक की बाबा अरे तुम्ही आम्हाला चालवता का, मग तसं जरा चांगलं वाटत गेलं. नाही आता पण मी तो उभा होतो, मी बघितलं. आता पण तुम्हाला रस्त्याने येणारे जाणारे लोक थांबत असतात, भेटत असतात. मग थोडं असं स्वतःवर असं प्राऊड फील होतं असं की यार नाही का,
बट मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्ही एक मुलगी आहे, तर जे इंस्टाग्रामवर पण असे भरपूर मुली ज्या रील्स वगैरे बनवतात, तुम्ही त्यांना काय सजेस्ट करणार? म्हणजे माझं म्हणणं आहे की एकतर ते शॉर्ट स्पीड्स वरती जे कपडे घालून नाही का व्हिडिओ काढतात ते बंद करा. बाकी तुमचं कंटेंट जे आहे ते सगळ्यात बेस्ट आहे, सगळ्यांनी असं मस्त चालू ठेवा बस. ठीक आहे. बाकी अजून काही तुम्हाला काय विचारायचं नाही? ठीक आहे, ते माझ्यासोबत असतात. गाईज दादा खूप लांब भेटायला आले होते, तर त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्यांच्यावरती तुमचं प्रेम असंच कायम राहून द्या. भेटूयात परत एकदा पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये. चला भेटूया. बाकी फोटो वगैरे काढतो त्यांच्या संग एक आणि जरा आम्ही लय वेळ झाला दादा थांबले होते, म्हणजे सकाळपासून मला जायचंय, आता दांड्याचे इव्हेंट आहे माझा, तर मला जायचे आता बारामतीला, साठी व्हिडिओ काढायला आले होते माझ्याकडे व्हिडिओ. मी ऍक्च्युली उद्या किंवा परवा येणार होतो मी, बट मी सकाळी तुमची स्टोरी बघितली की तुम्ही उद्या बाहेर जाणार आहे, त्यामुळे मी आजच मग आलो इकडे. अच्छा. हा, तर त्यांच्या संग एक रील्स पण तुमचं रील्स शूट होईल, त्यांच्या संग एक रील्स पण शूट करतो, ते पण इंस्टाग्रामवर टाकेल मी, तर बघा इंस्टाग्रामवर. तर चला बघूया, फोटो वगैरे आपण काढूया, तर करूया कंटिन्यू. मित्रांनो, आपण शॉपवर पण गेलो होतो, तर शॉप त्यांची आज बंद होती, म्हणजे आजच नाही तर त्यांचं शॉप वगैरे कधी ओपन होते तुमचे? शॉपचं टायमिंग तसं दिवसभर कसं थोडस जरा गडबड असते, त्यामुळे सगळी तयारी करावं लागते. संध्याकाळी जास्त कस्टमर असल्यामुळं जास्त करून आम्ही शॉप संध्याकाळी चालू ठेवतो. 4 नंतर शॉप चालू होतं आपलं, आणि किती वाजेपर्यंत? 11 वाजतोपर्यंत 10 वाजतोपर्यंत चालू असतं. ठीक आहे, म्हणजे 4 ते 11, 10 पर्यंत टायमिंग आहे. तर आम्ही थोडं चुकीच्या वेळेवर आलो होतो. चला बाकी भेटूया. उशिरा या, म्हणजे 4 वाजता या. हो ठीक आहे. बाकी थँक्यू सो मच तुमचा टाइम दिल्याबद्दल. या परत. हो, तर त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्यांच्यावरती तुमचं प्रेम असंच कायम राहून द्या. तर मित्रांनो, फायनली आम्ही आमच्या रूमवर आलोय, आता खूप दमलोय. आणि एक गोष्ट सांगतो यार, माधवीताईंचा स्वभाव वगैरे आम्हाला खूप छान वाटला, आणि माधवीताईंच्या या स्वभावामुळे आज ते एवढे मोठे रील स्टार बनू शकले. आणि असा स्वभाव मला असं वाटतं सगळ्यांनाच आवडेल, पण खूप चांगला स्वभाव आहे त्यांचा. तर आता नेक्स्ट टाइम कोणाला भेटायला जायचंय तुम्ही आता कमेंट करून सांगा, आपण त्याला पण भेटायला जाऊ. आणि अजून मी कोणाला भेटायला जाणार आहे हे अजून सरप्राईजच आहे तुमच्यासाठी, म्हणजे की एक सस्पेन्स ठेवलाय मी, जसं की हा एक सस्पेन्सच होता माधवीताईंना भेटायला जायचा. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया असंच पुढच्या ब्लॉगमध्ये.